नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. मी आंबेगावकर बोलतो आहे. या पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कळंब या गावामध्ये. कळंब हे गाव कळंब जिल्हा परिषद गटामध्ये येतं. कळंब पंचायत समिती गणामध्ये हे गाव येतं. या गावामध्ये आज काही तासावर मतदान असताना या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा एक विशेष कारण आहे. ते विशेष कारण असं आहे की कळंब गाव हे मोठ्या मतदान संख्येचं असलेलं हे गाव आहे. या गावातून जर एखाद्या जिल्हा परिषद उमेदवाराला जर आघाडी भेटली तर त्याला बऱ्यापैकी ह्या निवडणुकीमध्ये आघाडी राहते. या ठिकाणी आल्यानंतर मी पाहिलं की या ठिकाणचे मतदार हे सध्या तरी दबावाखाली आहेत, स्पष्टपणे बोलायला मागत नाहीत. त्यामुळे आपण या ठिकाणी एक सांकेतिक शब्द वापरणार आहोत. त्या सांकेतिक शब्दामध्ये विकास, कारण विकास म्हणलं का राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे या ठिकाणचे यापूर्वीचे जे उमेदवार होते निवडून आलेले ते आम्ही विकास केला असं सांगत आहेत. पण या ठिकाणी काही मतदारांना विकास झाला नाही असं म्हणणं आहे, त्यांना बदल पाहिजे. तर आपण जो दुसरा जे शरद पवार राष्ट्रवादी या पक्षाचा जो उमेदवार आहे त्याच्याबाबत आपण बदल असं शब्द वापरणार आहोत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणच्या मतदारांना तुम्हाला विकास हवा आहे की बदल असं एक सांकेतिक शब्दामध्ये आपण त्यांना हे सर्व विचारणार आहोत. चला तर मग या ठिकाणी पाहूया की कळंब गाव मोठे तसं पाहायला गेलं तर काय तासावरती मतदान आले आता, बरोबर. काय इथली परिस्थिती काय आहे ना की बाबा आता इथं पाहायला गेलं तर जिल्हा परिषदेसाठी 2 उमेदवार समोर लढत, पण एक मोठं गाव ठरवतं का कोण उमेदवार निवडून येईल म्हणून. आता जी चालू इलेक्शन आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन, त्याच्यामध्ये हा जो कळंब राजनी गट आहे याच्यामधलं सर्वात मोठं गाव कळंबच आहे. आणि कळंब गावातूनच राजकारणाचं वारं फिरते सगळं, म्हणजे पूर्वेकडं पण जातं आणि पश्चिमेकडं पण जातं. आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे इथे कळंब गावामध्ये की पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार कळंबचे मेजर जे आहेत महत्त्वाचे ते महत्त्वाचे, आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माळुंगी पडवळमधला आहे. डोके आमचे आजी माळुंगमध्ये सरपंच होत्या काही काळाच्या. आता विषय असा आहे की कळंब गाव, तुमचा प्रश्न आहे की कळंब गाव काय फॅक्टर करेल ह्या सर्व इलेक्शनच्या. मुळातच कळंब गाव हे कायमच सगळ्या इथून पाठीमागच्या इलेक्शन पाहता फॅक्टर करत गेले. विजयाची दिशाच हे गाव ठरवणार आहे, बरोबर. जिल्हा परिषदेच्या आहे आणि पंचायत समितीचे आहे. पण खालच्या गटातलं पंचायत समितीचं थोडं सांगता नाही येणार, कारण तो गट चांडोली गट आहे, गण येतो. परंतु जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती वरच्या दोन्ही उमेदवार आणि पूर्ण जिल्हा परिषद असं एक, तर ह्या खालच्या आणि वरच्या जिल्हा परिषदेला हे गावाने जर उचलला एखादा उमेदवार तो त्या पट्टीत उचलला जातो असं लोकांचं म्हणणं आहे. कळंबच गाव ठरवणार आहे आत्ताची इलेक्शनची दिशा. काय वारं इथं, वारं काय राजकीय असं डायरेक्ट भाष्य करता येणार नाही की हाच उमेदवार विजय होईल आणि हा विजय पराजय होईल. परंतु पाठीमागचे विधानसभेचे इलेक्शन आणि आत्ता मनसरची जी झालेली इलेक्शन याचं रिफ्लेक्शन कळंब गावच्या किंवा आत्ताच्या जिल्हा परिषद आणि पंचायत इथं वारं विकासाचं आहे का बदलाचं आहे? संपूर्ण तालुक्यामध्ये वारं विकासाचं आहे का बदलाचं आहे? संपूर्ण तालुक्यामध्ये वारं हे बदलाचंच आहे, विकासाचं नाही. बदलाचं. कारण विकासाचं जर वारं आहे असं म्हणलं तर विकास कुणीतरी आला तरी विकासाच्या बाबतीत तो मार्ग ठरवणार आहे, कुणी आला तरी. पण आता बदलाच्या दिशेने लोक जातील. आणि मला असं वाटतं की म्हणजे मी मतदार म्हणून मी सांगू इच्छितो राजकारणाच्या पलीकडे जाऊन की लोक आता नवीन काहीतरी शोधायच्या प्रयत्नात आहेत. लोक नवीन शोधायच्या प्रयत्नात आहेत. आज काही तासावर मतदान आले, बरोबर. आज कळंब मोठं गाव आहे, बरोबर. आता सध्या थांबा मी जनरल आम्ही घेतोय, कट नाही करत. मोठं गाव आहे, बरोबर. सध्या हे गाव विकासाच्या मागे बदलाच्या मागे? विकासाच्या. बदल नाही होणार इथं बदल नाही, इथं नाही होणार नाही. दादा काही तासावर मतदान आले आता कळंब गाव नक्की आता सध्या विकासाच्या मागे राहील का बदलाच्या मागं राहील? विकासाच्या मागवा. विकासाच्या काय कारण आहे त्याच्या मागे? राष्ट्रवादीची बरीच कामं आहेत. हे आता आपल्या इथं बघितलं कळंब चांडवली गटात पहिले उषाताई रमेश राणे पहिलं पण माजी सभापती होत्या, त्यांनी पण भरपूर कामं केलेली. आत्ता पण करतील, पुढे इथून पुढे पण करतील. आणि तुळशीताई भोर पण इथं कामं करतात, आत्ता पण कामं चालू आहे रस्त्याची. आपण काय तास हो निवडणूक आहे, इथलं काय वातावरण आहे? चौकात बसले तुम्ही?
इथं राष्ट्रवादीचं वातावरण आहे कळममध्ये कळममध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल त्या ठिकाणी 100%. निवडून. दादा बोला ना. आता ही निवडणूक काय तासावरती येऊन ठेपलेली आता निवडणूक जवळ आली वातावरण सध्या तापलेलं कोणी समोर येऊन बोलायला तयार नाही सध्या कळमचं वातावरण काय आहे सर कळममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे काय या माणसाच्या मागे चालणारा पक्ष आहे. विचारधारे वसंतराव बालरावांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष. इथला हो हो. इथून काय वाटतं तुम्हाला किती मतांची आघाडी राहिली या जिल्हा परिषद सदस्याला इथून बुतोन भविष्यात आहे अशी आघाडी राहील यावेळी. काय काय कारण आहे त्याच्यामुळे काय आहे? विकास बाकी काय हे बघा ना हे आता डांबे आपण हे समोर रस्ता झाला आहे चौकातला हा त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे ना. हे ब्लॉक बसवलेत ही सगळी कामं त्यांच्याच माध्यमातून झाले. जनसंपर्क कसा होता भरपूर चांगला आहे त्यांचा. या ठिकाणी मी ज्यावेळेस आलो होतो पहिल्यांदा त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आताची लोकांची परिस्थिती कुठं थोडासा लोकांची मानसिकता बदल झाली काय नाही मानसिकता नाही त्यांनी दाखवलं ना कागदावरती आम्ही काय काय केलं काय काय नाही. लोकांना माहित नव्हतं हो लोकांना माहीत नव्हतं. त्यांनी दाखवलं कागदावरती दाखवले ना आम्ही काय काय काम केलं. विरोधकांना कागदावरती दाखवलं एक पण काम नाही आणि विरोधकांचं कामच असतो. म्हणजे एक समज हां संभ्रम पसरवायचं हे विरोधकांचं काम आहे आणि तेवढंच काम त्यांनी नाही केलं तर काय उपयोग आहे मग. सध्याची परिस्थिती पाहता इथं कळमचं काय हो कळम सगळ्या गटात जास्त लीड कळममधनं असेल. हे दोन्ही नाही आपल्याला काय सांगता येत आता दोन्ही गावचेच उमेदवार आहेत आमचे त्याच्यामुळे आम्हाला काय बोलता येत जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला नाही. जिल्हा परिषद ते चालेल ना गाड्या चालेल अजितदादामुळे आता दुसरं कोण जाणार सहानुभूती आहे लोकांमध्ये सहानुभूती आहे ना सहानुभूती आहे का लोकांच्या आजीदादाबद्दल नाही आपल्याला नाही कळत काय नाही कळत? इथलंच आहे ना काय झालं कळम गाव आहे ना हे मोठं आहे या कळम जिल्हा परिषद गटामध्ये ते गाव ज्याच्या मागं उभं राहतं ना तो उमेदवार काय आघाडीवर राहतो. आता सध्या इथं वारं आहे ना बदलाचं आहे का विकासाचं आहे विकासाचे विकासाचं आहे ना राष्ट्रवादीचे उमेदवार सरस राहील हो काय कारण आहे त्याच्यामुळे हा मला फोन आला ऐका ना कळम हे गाव मोठं आहे सध्या पाहिलं तर कळम जिल्हा परिषद गट आहे बरोबर ते गाव ज्याला कोणी उचलून धरीन तो उमेदवार कायम जिल्हा परिषदेचा आघाडीवर राहतो. तर हे सगळं झालं असताना हे कळम जे गाव आहे आता एक तुम्हाला सांकेतिक शब्द विचारतो का विकासाच्या मागं राहीन का बदलाच्या मागं राहीन विकासाच्या मागे राहील विकासाच्या हो म्हणजे इथं राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा उमेदवार सध्या चालेल म्हणे सध्या तरी आता ह्या गटामध्ये तसंच चालू आहे पहिल्यापासून आता हे पाहिलं तर काय वर्चस्व या गटामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. बरोबर आहे पण काय झालं मी इथं जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा इथलं वातावरण थोडंसं वेगळं होतं आणि आज पाहायला गेलं तर निवडणूक काय तास येऊन थांबले आताचं वातावरण वेगळं वाटते का बरं असं झालं आता जनतेच्या मनातलं कसं सांगता येईल आपल्याला हां ना पण इथलं वातावरण बदलले म्हणायचं या मधल्या काळात थोडंफार बदलल्यासारखं वाटतंय हां बदलले ठीक आहे सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा उमेदवार कुठं राहील म्हणतो हा परिषद गटामध्ये आहे ना जो कळम गाव ज्याच्या मागे उभं राहील ना तो जिल्हा परिषद उमेदवार आघाडी घेतो बरोबर नक्कीच घेतो घेतो का नाही हो आता मला एक तुम्ही सांगा का इथं लोक आता बदलाच्या मागे उभं राहतील का विकासाच्या विकासाच्या पाठीमागे राहणार ज्यांनी विकास केला त्यांच्या पाठीमागे राहणार काय म्हणणं आहे तुमचं जरा पुढून सांगा हा विकासाच्या दृष्टीने ज्यांनी विकास केलेला आहे आत्तापर्यंत त्यांच्याच पाठीमागे उभे राहणार कुणी विकास केला इथं राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी अजित पवार अजित पवार काय वाटतं लोक राहतील उभं हा राहतील ना दादा काय वाटतं मला बदल काय विकास काय नका बोलूच नका नको दादा गेले तर पुणे जिल्ह्याचा विकास थांबतात विकास थांब दादा निधी आणत होते सहानुभूतीची लाट आहे आता दादा. नक्कीच मिळून फायदा होईल त्यांना मला एक सांगा आता इथं कळम गाव आहे कळम गाव सध्या मोठं गाव आहे जिल्हा परिषद उमेदवारला आघाडी राहील पिछेड राहील हे गाव ठरवतं बरोबर गाव ह्या गावातून ज्याला आघाडी राहील तो काय उचलला जातो बरोबर. तर हे याच्यामध्ये आज कळमची आताची परिस्थिती काय वाटतं तुम्हाला आत्ताची कळमची परिस्थिती जेडपी आणि पंचायत समितीला घड्याळाला प्लस राहील. घड्याळा हो घड्याळ काय परिस्थिती राहील घड्याळाला प्लस राहील काय कारण आहेत नाही घड्याळ तेवढी विकास कामं केलेली विकास इथं कामं आहेत ना हां. कळममध्ये भरपूर विकास कामं आहेत. पंचायत समिती सभापती असताना उषाताई त्यांनी महिलांचे मेळावे वगैरे घेतलेले आहेत.
त्यांच्यात वैयक्तिक लाभाच्या गोष्टी हे झालेल्या आहेत. म्हणजे जे वैयक्तिक लाभाच्या राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी योजना असतील, त्या 1500 रुपये महिलांना चालू झालेल्या आहेत, विधवा महिलांना वगैरे. म्हणजे त्यांची चांगली कामं आहेत उषाताईंची वैयक्तिक. त्याच्यामुळे कुठेतरी ते प्लस राहील त्याच्यामध्ये. हो, त्यामुळे प्लस राहील. कळमगाव त्यांना चांगलं प्लस राहील. काय कारण आहे अजून? भरपूर कामं आहे त्यांची तशी वैयक्तिक मध्ये. जनसंपर्क कसा आहे त्यांचा? चांगलं आहे. भरपूर म्हणजे लेडीजच्या याच्यात त्यांचं सहकार्य आहे मोठं. जिल्हा परिषदेसाठी काय परिस्थिती आहे? जिल्हा परिषदेला पण चांगलं मतदान राहील त्यांना. प्लस राहणार. कुणाला राहील? हे आपल्या बोर काय नाव? तुलसीताई बोर. बोर पेटणुकर चालू आहे. तुलसीताई बोर. तुलसीताई बोर हो राहील. हो राहील. प्रीतीताईला नाही व्हायचं मतदान? नाही, कळममधनं तरी नाही होणार. कळममध्ये अवघड आहे. काय बरं कारण याच्यामध्ये? कळममध्ये कळम हे पूर्णपणे राष्ट्रवादीच्या विचारांचं गाव आहे. म्हणजे आमचे मार्गदर्शक वसंतरावजी भालेराव यांच्या मार्गदर्शनावर चालणारं हे कळम गाव आहे. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत चालत राहिलेले आहे. आणि मग त्यामुळे इथे घड्याळाला चांगलं मतदान होतं. गावाने जर एखादा मतातून माणूस उचलला त्याला बऱ्यापैकी आघाडी मिळते. सध्या इथली परिस्थिती काय आहे दादा? मी घरातला माणूस आहे, मला नाही सांगता येत. उमेदवारच आडनाव काय? कानडे. इथं तुलसीताई भोर आणि उषाताई कानडे दोनच. दोनच बाकी तिसऱ्याचं इथं कोणाला मतदान नाही होणार. काय परिस्थिती? तीच परिस्थिती. मी आता बरंच या ठिकाणी चौकात हे बघितलं, सगळ्यांचं लोकांचं हेच म्हणणं आहे. हां, सध्या तरी थोडीशी आघाडी वाटते. 1000 मताच्या पुढे आघाडी जाणार. हा, दोघींना पण, दोन्ही उमेदवारांना, तुलसीताई आणि उषाताई. काय गणित कशी लावली? आता आम्ही फिरतोय ना, प्रचार करतोय, फिरतोय, जनमत वार्ड वाईज फिरतोय आम्ही. गणित लावण्यापेक्षा तुम्ही मळ्यांनी महिलांच्या बाईट्स घ्या. महिला काय सांगतील ते पहा. त्यावेळेला तुम्हाला, आता तुम्ही फिरताय, तुम्ही अंदाज सांगा नाही का आम्हाला? आम्ही तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो. आम्ही तर एकाच ठिकाणी बसतोय की आमच्या वॉर्डपुरतं बघतोय. तुम्ही आज संपूर्ण मतदारसंघात फिरताय, तुमचा अंदाज सांगा तुमचा अंदाज, तुमचा अंदाज सांगा. नाही, तुम्हाला दिसलेला कल सांगा, प्रामाणिकपणे सांगा. नाही, काय होतं माहिती आहे का? तुम्हाला दिसलेला कल प्रामाणिकपणे सांगा. आमचा तुम्हाला एकच साधा प्रश्न आहे का बुवा, आम्ही पण फिरतोय, आम्हाला काय दिसतं? संमिश्र दिसतं आम्हाला. समिश्र आम्हाला असं वाटतं का तुलसीताई 50% मतदान घेतील आणि 50% या प्रीतीताई मतदान घेतील असं वाटतं. आणि पंचायत समितीचं ते सेम तसंच वाटतं, काटेकी टक्कर वाटतं. हां, काटेकी टक्कर. ठीक आहे, मग हा हेच आम्हाला कल पाहायचा होता तुमचा, बस बाकी काय नाही. धन्यवाद. का बरं बऱ्यापैकी मतदान नाही, विरोधी पक्षाला साधा खड्डा पण नाही काढता यायचं इथं. काय काम आहे त्यांचं मला सांगा? सत्तेत आहे ना, त्यांनाच काम, त्यांच्यामुळे कामं होतं सगळी. बाकी काय? सत्ता असल्यावर निधी आणतात. हो, निधी आणतात ते सगळं. आता लय दिवस लोक बदलाच्या मागे नाही जायचे. नाही, बदलाच्या मागे लगेच. अजून टाईम आहे बदलाच्या पाठीमागे, लगेच नाही जाणार. दादा, लोक बदलाच्या मागे नाही.